हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. चैत्र पौर्णिमा ह्या दिवशी हनुमान जयंती सुद्धा आपण साजरी करत असतो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला बघा कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. यासोबतच घरामध्ये स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि शुभ चिन्ह आहे. आपण प्रत्येक पूजेला सणाला आवर्जून हे मांगल्याचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक काढत असतो. आणि हा उपाय आपल्या घरात केल्यामुळे घरातील वाईट शक्ती निघून जाते, नकारात्मक ऊर्जा बाहेर जातात आणि सेवेचा परिणाम म्हणजे घराभोवती सुरक्षा कवच तयार होते आणि आपल्याला कुठल्याच प्रकारचा त्रास संकटे येत नाहीत आणि जी काही आपण कामे करतो, सेवा करतो त्यामध्ये भरभरून यश प्राप्त होते. चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ 1 एप्रिल सकाळी 7:07 होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही 2 एप्रिल 7:48 पौर्णिमा समाप्ती आहे. आणि चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करत असतो. त्यामुळे 2 एप्रिलला हनुमान जयंती साजरी करायची आहे. पौर्णिमेचा सत्यनारायण आपल्याला हा 1 एप्रिलला संध्याकाळी करायचा आहे आणि हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आतापर्यंत तुम्हाला काही सेवा करणे शक्य झाले नाही, तर तुम्ही ही संधी सोडू नका. या चैत्र नवरात्रीत सेवा तुम्ही एकाच दिवशी पूर्ण नवरात्रीचे फळ प्राप्त करू शकता. ही सुवर्ण संधी आहे तुम्हाला. तुम्ही ही आवर्जून करा. तुमच्या कुलदेवीची सेवा व मान सन्मान करायला विसरू नका. तुम्हाला दर्शनाला जाणे होत असेल तर नक्की जा. दर्शनाला जाणे नसेल होत तर तुम्ही मंदिरात एखाद्या देवीच्या दर्शनाला जावे. सप्तशतीचे पाठ करावे. कुलदेवीची सेवा करण्यासाठी चैत्र महिना हा खूप पवित्र मानला गेला आहे. त्यात चैत्र पौर्णिमा हा दिवस तर खूपच महत्त्वाचा आहे. तुमच्या घरात काही अडचणी, संकटे येत असतील तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा. पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात जी काही सेवा करायची आहे ती घरात बसूनही तुम्ही करू शकता किंवा देवीच्या मंदिरातही जाऊन तुम्ही सेवा करू शकता. तर देवीचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यावर कुंकुमार्चन करावे व श्री सूक्त म्हणून कुंकुमार्चन करावे किंवा देवीचा मंत्र म्हणणं, तुमच्या कुलदेवीचा जो काही मंत्र असेल तो तुम्ही म्हणून करावा. ही सेवा करावी आणि हे सगळं जर मंत्र म्हणून सेवा हे अवघड होत असेल तर तुम्ही मोबाईलवर लावूनही मंत्र लावून कुंकुमार्चन करू शकता आणि कुलदेवीची ओटी भरावी. तुम्ही ओटी घरीही भरू शकता किंवा मंदिरात जाऊनही ती ओटी भरू शकता. पौर्णिमेला ओटी भरणं हे फार शुभ मानलं गेलेलं आहे. हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो. त्यामुळे तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला कापूरसोबत 2 लवंग जाळायचे आहेत. यासोबतच 2 कापूरवडी घेऊन 2 अखंड लवंग घ्यायचे आहेत आणि 1 विलायची घ्यायची आहे. हे सगळं घेऊन देवाजवळ ठेवावे. नंतर त्या तुम्हाला एखाद्या पंतीमध्ये किंवा एका वाटीत जाळायचे आहेत. ते जळाल्यानंतर ती वाटी किंवा पंती पूर्ण घरभर फिरवायची आहे व त्या धुराने घरातील वाईट शक्ती निघून जातील व त्यानंतर ती वाटी घराबाहेर ठेवायची आहे. कापरामुळे घरात नकारात्मक ऊर्जा घराबाहेर फेकली जाते. त्यामुळे घरात सकारात्मक बदल घडण्यासाठी हे उपाय आवर्जून करायचे आहेत. यानंतर पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीची तिथी म्हणजे खूप प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे. हे चिन्ह आपल्याला मुख्य दरवाजावर काढायचे आहे. तुम्ही स्टिकरही लावू शकता, नाहीतर कुंकवाचे स्वस्तिक काढायचे आहे आणि उंबऱ्याला हळदीचे लेपन करावे, कारण ही पौर्णिमा खूप महत्त्वाची आहे आणि दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे. ही सेवा तुम्हाला सकाळीच करायची आहे. याचबरोबर चैत्र पौर्णिमेला गॅसवर पण स्वस्तिक काढायची आहे. त्यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा माता ही प्रसन्न होते व आपल्यावर कृपादृष्टी राहते आणि घरात धनधान्याची भरभराटी होते. तुम्ही दर पौर्णिमेला हे करू शकता. तर बघा, ह्या छोट्या-छोट्या सेवा तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.